तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे पोपटी। पोपटी बोलले ना तर रात्रीचे मी चिकन पोपटी बनवणार आहे। त्याच्यामध्ये बागडा, चिंबोरी, अंडी आणि शिंगा या मिक्स असतील सगळ्या। आणि पोपटी कशी बनवतो ना ती फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। चला तर सुरुवात करूया आता पोपटी बनवायला। तर पोपटीसाठी लागणारा पेंडा बघा भरपूर आहे आणि आमची पोपटी इथं कंप्लीटली होणार आहे। मटेरियल सगळं आणून ठेवलेलं आहे बघा बाजूलाच। आणि तुम्हाला दाखवते हा बघा बाजूलाच किती मामोटा आहे। कोण मामोटा बोलते, कोण भामोटा बोलते, कोण मामोडा बोलते। बघा बघा भरपूर असा मामोडा आहे। आता तो आम्ही घेतून मस्तपैकी पोपटीला। रात्रीचा टाइम आहे त्याच्यामुळे नीट थोडा कारण साप बी पाचू शकते म्हणून मामोडा कुटताना थोडा सावधगिरी। तर मित्रांनो, पोपटीसाठी बघा मॅरिनेट केलेला चिकन आणि इकडे चिंबोरी आणलेली आहेत बघा मस्तपैकी केलीत मॅरिनेट। आणि इकडे बागडं हे बघा मस्तपैकी मॅरिनेट हे पण केलं। आणि ही अंडी आणि या शिंगा आणि ही मटर आणि तूर मिक्स। आणि पोपटीसाठी लागणारा मोठा मीठ बघा। आणि इकडं आपला पत्राचा डबा, कारण हंडी ना आमच्याकडं त्याच्यामुळं पत्राचा डबा आम्ही वापरलेला आहे। आणि इकडं मामोडा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया। पहिला मामोडा टाकायचा असते डब्यामध्ये, असा पूर्णपणे लावून घ्यायचा डब्यामध्ये गोल गोल। असा मामोडा लावून झाला। आता या शिंगा टाकायच्या हे बघा। अर्ध्या शिंगा टाकायच्या, त्याच्यावर आपला मीठ, मोठा मीठ आहे थोडासा एक थर लावून झाला ना मग त्याच्यावर केलीचा पान ठेवायचा। केलीचा पान टाकून झाला ना त्याच्यावर आता मॅरिनेट केलेला चिकन, मस्तपैकी चिकन टाकायचा असा। आता त्याच्यावर पुन्हा शिंगा टाकायच्या। नंतर थोडा मीठ टाकायचा, मग त्याच्यावर मध्ये पुन्हा एकदा पान टाकायचा। नंतर मग आपला मच्छी बागडा, मस्तपैकी मॅरिनेट करून घरूनच आणलेला झाला। आता पुन्हा एकदा याच्यावर शिंगा
थोडा मीठ टाकायचा पुन्हा एकदा. तर टाकून झालं ना, आता अंडी. अंडी टाकून झाली बघा कशी अंडी लावली. बाजूला आता थोडा मामोडा लावता म्हणजे जालायला नको पोपटी. आता पुन्हा एकदा केलीचा पान. तर आलेली आहे ती चिंबोरी. पुन्हा एकदा शिंगा. टाकून झाल्या थोडा मीठ टाकायचा. आता याच्यावर पुन्हा एकदा मामोडा लावून घ्यायचा. असा पूर्ण गच्च मामोडा भराचा मस्त स्टेप बाय स्टेप सगळा लावलेला आहे. आता मामोडा पण बघा कसा लावलेला आहे. आता ढाकण पूर्ण लावून घ्यायचा आणि डबा असा चपटवायचा. बघा पूर्ण स्टेप झाली लावून. आता पोपटी लावूया म्हणजे पेंडा याच्यावर टाकून आग लावायची. नंतर 25 मिनटं कंप्लीटली ठेवायचं. नंतर 25 मिनटांनी आपली पोपटी रेडी. चला पेंडा पहिला घेऊन येते. पहिला खाली असा पेंडा हातराचा. असा पेंडा हातरून झाला ना खरे डबा घ्यायचा आणि हा उबरा करून टाकायचा. असा उबरा केला ना करे याच्यावर पेंडा टाकायचा मस्तपैकी. मग आग लावून पोपटी तयार करायची. बघा आता हे 25 मिनटं कंप्लीटली ढग देवाचा मस्तपैकी. मग पोपटी आपली 25 मिनटांत रेडी. तर असाच पाला किंवा पेंडा टाकत राहायचा 25 मिनटं म्हणजे ढग नुसता देवतच राहायचा. तर मित्रांनो मी काठी आणलेली आहे पेंडा करायला. म्हणजे रात्रीचे साप बी बसलेला असता पेटेखाली म्हणून काठीशी मी पेंडा काढीन. कारण आपल्याला पोपटी बनवासाठी 25 मिनटं कंपल्सरी ढग देवायला लागते आगीचा. त्याच्यामुळं पेंडा टाकतच राहावं लागते टायमा. आता पेंडा टाकतच राहायचा 2-2 मिनटां. म्हणजे हे 25 मिनटं असा ढग देवत राहायचा. मग 25 मिनटां आपली पोपटी रेडी होईल. तिथपर्यंत असाच पेंडा टाकायचा. बघा वसंत पाटील पण हेल्प करत आहे आम्हाला पोपटी बनवायला. आणि इकडं प्रियाली दीदी, इकडं माझा बच्चा, इकडं पिल्लू
पोपटी बघायला आले खास. कसं वाटते प्रियाली तुला? मस्त मज्जा. तुला बाबू कसं वाटतंय? पोपटी कशी वाटते बघायला? मस्त. पिल्लू नंबर. पोपटी कशी होईल आपली? एक नंबर. इकडं वसंता पेंडा टाकते मस्तपैकी. मिनी मस्त रचून दिली सगळी पूर्ण. आता थोडा 10 मिनटं बाकी आहेत पोपटी बनायला. तर 10 मिनटात हे पेंडा बिंडा मस्त टाकताना आता. तर मित्रांनो या आगीच्या धक्कावच अशी पोपटी तयार होते. बघा असा धक दिला जाते म्हणजे सगळे बाजूशी त्याला धक लागला पाहिजे पोपटीला. म्हणजे जो डबा आपण ठेवलेला असते ना, कोण डबा ठेवते तर कोण हंडी ठेवते, तर असा धक पूर्ण बाजूशी त्याला लागला पाहिजे म्हणजे पोपटी कंप्लीट रेडी होते. बघा पेंडा नाही तर पाला नाही तर आपल्या कुऱ्या असतात त्याच्यानं पण होते पोपटी. सतत असा धक देवाला लागते. तर 25 मिनटं झालेलं आहे इथं. आता पोपटी करायला सुरुवात. बघा डबा आतमध्ये नाही मस्तपैकी धकपून तितका लागते. लय मेहनत असते. बघा यो आपला डबा आहे. मस्तपैकी आपली पोपटी झालेली आहे. पेंडा बघा कसा बाजूला केला आहे कारण धक त्याचा अजून लागायला नको. कारण आपलं 25 मिनटं झालेलं आहे. चला तर आता हा डबा घेऊन जाऊ आता आम्ही शिंगा खावाला. बघा पोपटी अशी झालेली असते कारण धूर निघायला लागला ना खरे समजाचा वास पण तवराच येते भारी पोपटीचा. चला आता घेऊन जाऊया आपण. राई बघा उचलण्याची पद्धत बघा. आता यो घेऊन डायरेक्ट आता घराजवळ मस्तपैकी सगळी पंगत आम्ही खावाला बसू. हे बघा आपली पोपटी रेडी झालेली आहे. मस्त केलीच्या पानावर चिंबोरी बागडा चिकन सगळा मिक्स आणि अंडी पोपटी बघा आणि चिंबोरी लय भारी झाली बघा पोपटी. आणि वास पण इतका भारी सुटलाय ना एक नंबर. मंडळी बघा मस्तपैकी सगळी पोपटी खावासाठी जमलेली आहे. घरामध्ये पोपटी शेताव बनवली आणि घरामध्ये खाऊ मस्तपैकी. बघा बागडा अंडी आणि चिंबोरी शिंगा सगळा मिक्स आहे. आता मस्तपैकी खातून चला रेडी व्हा खावाला. बागडा बघा लय भारी शिजलाय. खावाला एक नंबर लय भारी झाला. चिंबोरी पण भारी शिजली. चिकन अंडे मस्तपैकी सगळा झालाय. खा बिंदास. व्यादा वहिनी प्रियाली दीदी बघ कशी बघते बघ. वसंता मस्त लागले. पोपटी कशी झाली? एक नंबर. चिंबोरा एक नंबर. पिल्लू बाबू चिकन बागरा इतका भारी झालाय ना पोपटी मधला एक नंबर. न पोपटी पण टेस्टी भारी झालेली आहे. तुम्हाला वाटत असं काय सांगते निसता पोपटीचा पुन्हा ऐकून भारी झाली. सगळ्यांना आवडली पोपटी. कशी झाली मित्रांनो? जबरदस्त. तर मित्रांनो ही पोपटीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आवडली असली तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत.